शिरवल बागवाडी येथील नागेश सावंत यांच्या घराच्या परिसरात भला मोठा साप आढळून आला। लागलीच त्यांनी मोठा साप आल्याचं समजताच झोळंबे गावातील सर्पमित्र विठ्ठल गवस यांना याची माहिती दिली। झोळंबे गावातील रहिवासी सर्पमित्र विठ्ठल गवस घटनास्थळी दाखल झाले। हा साप किंग कोब्रा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ कुडाळ येथील वन विभाग RRT रॅपिड रिस्पॉन्स टीमला याची माहिती दिली। टीमचे प्रमुख अनिल गावडे आणि वैभव अमृतकर हे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। तोपर्यंत विठ्ठल गवस यांनी लोकवस्तीत आलेल्या त्या किंग कोब्राचा यशस्वी बचाव करण्यात यश मिळवलं। मोक्याच्या ठिकाणी असल्यानं लोकांचीही बऱ्यापैकी गर्दी झाली होती। सर्पमित्र विठ्ठल गवस आणि जलद बचाव पथकानं साप किंवा वन्यजीव लोकवस्तीत आल्यास तात्काळ स्थानिक सर्पमित्र आणि वन विभागाला याची माहिती द्यावी असं आवाहन केलं। त्यानंतर त्या किंग कोब्राला वन विभाग अधिकाऱ्यांच्या समक्ष नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। यावेळी सर्पमित्र विठ्ठल गवस, वन विभाग अधिकारी सुबोध नाईक, अनिल गावडे, वैभव अमृतकर, महेश राऊळ, तुषार नाईक, निलेश सावंत हे ग्रामस्थ देखील उपस्थित होते।